चालले बघा इकडं प्रियंकाने हो दमाने दमाने आल्यापासून कुठं फिरून येते कांदा बघून हा तिळा गुळाचं फिरव फिरव चांगलं फिरव इकडं पातळ खेंगाट केलंय इकडं सुकं खेंगाट केलंय भाकरी केले तिथं अजून तिळ नीट केलेत बघा अजून भाजायचे तर किती लाडू करायचे तर होत्या तेवढं कर प्रियंका त्याच्यात लय होत्या तर होकीच किती झाले 3 3 6 3 9 3 12 झाल्यात मावशी हाय तर हा भरपूर होत्यात तीच फिरव फक्त होत्यात होत्यात हे राहू दे मग तसंच करायचं राहिलं मावशी लाडू करू लागते या प्रियंका आल्यापासून इथंच आहे बरं का मावशी चुली पुढं पूजन प्रियंका आल्यापासून आबत त्या दोघी जणी आता भांडी घासायला गेली तिला म्हणलं होतं राहू दे मी घासते मी आपलं लांब लांबच या भिंगेव चांगलं भिंगेव ते नीट केलेलं साईडला ठेव बरं का परत आपल्याला खायला पण करू हा हा बांधायला चांगले येते लगेच मिळून येत हा ती जरा भाकऱ्या भाकऱ्या वाटतंय हा त्याच्यामुळेच आता बाकीची कोण कुठे चला आपा कुठे येतं बाकीची तिकडे आहेत काय अगं अजून फिरवावं लागन एवढंच फिरून आणलं तू चांगलं फिरव चांगलं असं ती चिकट व्हायला पाहिजे आतमध्ये तेव्हा हा नाही तरी पण नाही जमणार प्रियंका नाही जमणार अजून चांगलं 4-5 वेळा सगळी प्रियंकाच्या साईडने उभा राहिल्या तर चला कांदा कसा आलाय ते सांगा आता मावशी आणि आका चाललेत बघा रानात कांदा ही बघायला हा कांदा बघायला जायचं या इथे सगळी बसलेली पण कोणच नाही प्रियंका चांगलं फिरव आग 2-4 वेळा फिरव आता होते नाही सगळं केलं कशाला चांगलं केलंय की ए तुमचं काय चाललंय या हा काय उठ चल तिकडं आम्ही चाललोय चल उठ लवकर चल उठ आली का काय राहू दे म्हणलं होतं तुला त्यांच्याबरोबर बोलत बसले होते घासली असते की काय लगेच लागले का प्रियंकाने मस्त असं लाडू बांधले दोघींनी तर लाडू किती वेळा फिरून आणलं विचार की अजून यांचं चाललंय बघा लाडू दोघींचं जावांचं आता मी त्यांच्या बरोबर जाते रानात तिला मी म्हणलं होतं राहू दे मी घासते मला काय काम होतं हा छान आला आता छान आलं बघ होत्यात मस्त त्याच्यात 40 लाडू होत्या ना चल मी जाते त्यांच्याकडं काय चल ग आली थांब 1 मिनिट इकडं ही दुर्गा तुझं काय चाललंय तिकडं दाजी आणि शंभू 2 जण बसले हा चलू द्या चल चला गुलाबाची फुलं एक ना एक पोरांनी तोडलं बघा सगळी फुलं तोडली एक सुद्धा ठेवलं नाही बाईला फाटा सुद्धा तोडल्या सगळ्या जिकडे तिकडे कळ्या टाकले तर हे कोमार लय भार काय नाही काय माहिती मामाला विचारलंच नाही लेकर सगळ्या रानात नाही हिंडते तेवढा वय लसूणच संपला संपला अगं तेवढा लसूण परत घरचा लावला निम्मा परत विकत आणून लावला निम्मा पुदी नाही कांदा चांगला आलाय का कांदा चांगला किती दिवस लावलेला त्याला 2 महिने होऊन गेलं की 5 महिन्याचा आहे खुरपून खायला टाकलं की खायला टाकून भिजवलंय हा चला आता तिकडं खाली गावाकडं मग सगळे तिकडंच आहेत पांडू तिकडं आहे सोमा तिकडं आहे मोठा सोमा तिकडं या सगळे तिकडंच आहेत हो
हे हरभरा लावलाय तसला मोठा. लावायचं की अगं. अगं तिकडे पेरलाय की अर्धा एकर. पेरलाय. ही मोठा तसला आबुली हरभरा पांढरा खायासाठी लावलाय. हा खायासाठी लावलाय. हो की बारकी मिरच्याची रोपं आंब्याच्या झाडातनं त्या दांडानी हो की दांडानी सगळीकडे लावल्या ते. हा हो की आपण दांडातनं लावलाय हरभरा. हा तसला मोठा हरभरा. नाहीतर तिकडं खाली तर त्या बुकरीच्या रानात अर्धा एकर आहे. असला नाही असला नाही आपला गावरान. गावरान हरभरा भरपूर आहे. तर आता मावशी म्हणली गहू बघून येऊ. आणि हे काय इकडंच बसले ते बघा सगळी बघतात इकडं कशी आम्ही आलो होती. भावड्या दादा तात्या आणि आप्पा पिवड्या ही सगळीच गेले ती. हे बघा हे आपला गहू. हा कुठं कुठं लोंब्या दिसायला लागल्यात बघ चांगले आता. हा हे काय इथं तिकडं पण आहेत अजून. आम्ही असंच लावलंय ऊसात असंच पठारलंय. हा ना हा लावलंय ऊसात आम्ही पण. या चांगला आहे का. चांगलं ओके मिरच्या सगळ्या पिकलेल्या त्या दिवाणवर टाकले तोडून. पूजाने ही बारामतीवरनं रोप दिलेली होती. मिरचीची हा. कट करून टाकलेली असते तीच उगवली तीच लावली. हा. हा हे काय हे सगळी इकडे बसले ते ह्यांची चर्चा चालली या. लग्नाची तारीख कधी धरायची, लग्न कधी करायचं, दिवाळीत करायचं का उन्हाळ्यात करायचं. सगळी बसलेत इथं. काय चाललंय आपा सारखं साईडला ह्यांना बघू द्या. इथं आपा आणि पिवड्या इथं. इथं ही दादा तात्या आणि भावड्या. मग कुठे बसला होता इकडे तू येऊन. आता तुमच्या पशी गेलो की सगळे भावड्या तू त्या ताईंकडनं ज्वेलरी नाही आणली. मी गेलतो आणायला पण ती म्हणली घरी या दुकानात नाही. अरे देवा सांगायचं काम होतं की त्यांच्या घरी या. आता मी तुला बोललीच नाही ताईने सांगितलं या. ते काय याडा स्वतः कुठे काय मला सांगितलं तू कुठ नाही ती काय. ती म्हणली की हाय म्हणली मामा दुकानात जाऊ पैसे सोडल्यात 1000 रुपये. म्हणले बरं ठीक आहे. 1000 नाही 1800 रुपये मी गेलो तिथं 2 पॅकेट आहेत. तर ते म्हणलं घरी म्हणलं मग मला काय झालं सांगा. मला वाटलं तिथले ते बारामती जातो ते मला उद्या येतो दुकानात घेऊन. मग काय मारूनच की एखादी चक्कर अजून. हा उद्या संक्रांत आणि आता उद्या कधी. हा मग पाटे येतो की आज यायला पाहिजे होतं. काय 2 घेतलेत का काय. हा काय तर घालीन एक पूजा आणि एक प्रियंका त्याचं काय तर. प्रियंकाला द्यायचंच आहे की त्याच्यातलं. प्रियंकाला एक ताईला ताईचं प्रियंकाचं एकत्र आहे आणि माझं वेगळं या. पूजाचं पण पूजाचं आलंय का नाही ते नाही म्हणल्या. तुमचं नाही आताच आलं म्हणल्या. मग आलं असन मुद्दाम म्हणल्या असत्या चेष्टा केली असन. तिघांचं पण आलं या. आलंय म्हणायचं काय अरे इकडं गव्हाच्या गहू आपलाच आहे या. आणि ही पेरलाय ना तुम्ही. ती ते पण चांगलं हा आधी पेरलाय ती. हा ही घरचा टाकलाय खायचा आणि ही विकतचा टाकलाय. आणि तिकडं तो ती भोकर आहे ना तिकडं हरभरा आहे. मग हे चांगलं आलंय घरचं. हा हे चांगलं आलाय. हे अजून मोठं होतंय मिळून येतंय की. जुड्या फुटतात की काय जुड्या म्हणतात ते फुटतंय की पोटतंय. नाही जुड्या फुटतात. बोल की तात्या. हा नाही आपा ग बसा. ती काय टाकत त्याला काय गवटा काय येतो का तात्या मग काय टेन्शन मध्ये दिसतोय जरा तू. नाही कसलं टेन्शन. त्याला मांजराची आठवण येते त्याला काय दिसलं असं नसेल ती आपांचं काम आहे या. एक मांजर आहे लय भारी या. त्याला लय चापसत असताना तुम्ही बाबा. तीच येत हाणून लावलं तरी. मांडी बसते. हा मांडीवर बसत चावत हाताला नाक्यावर बडत खेळत. मावळ्या गेला तिकडं. चला चालली ह्यांची चर्चा. लेकरं सगळी तिकडं गावाकडे गेल्या ती सगळी लेकरं सगळ्या रानातनं पांगली. इकडं इकडं तुमच्या खाली उभा राहायचं. आता कसं झालं तरी पण घेतात राधिका मगाशीच म्हणली
पोरीला किती वेळा सांगितलं काळे कपडे घालून तेवढाच आहे ते. काळेच कपडे घालतो काय करणार काळे आवडते ती त्यांना सगळेच घालते ती काळे घातल्यावर काळ मागायला हातात नाही म्हणून काळे घालू नका म्हणजे नाही एवढाच आहे ड्रेस तुझा काळा सागरला बी खवत होती काळे घालू नको आपल्याला चलत नाही काळे नाही का चलत आपल्याला बर चला की घरी आला कला 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 सगळ्या गावात लेकर पांगली पिवड्या पिवड्या बुजगावण्यावानी आपा पळा कशी उभा राहिली मला दाखवायचंय चला लवकर पिवड्या दुर्गा काय करता तुम्ही काय करता हो की गावात जाऊन उभा राहिली होती बुजगावण्यावानी दुर्गा अलीकडच आहे काय करते दामानी दामानी शंभू दाजेवानी पडची शंभू दाजे ह्या तालीवर ना असा तुझ्या एवढा असताना चालताना पडायचा डुबुक दिशी दामानी 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 दिवस बघा मावळायला चालला उशीर झालाय आता चला हे तिकडच बसल्यात अजून चर्चा करत मग माती कशाला घेतली चालता चालता तो ढिकूळ घेतला चला कोण पिवड्या कशाला ग दुर्गा चला चला पुढं